2009च्या निवडणुकीत अघोरी पूजा केल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी फेटाळलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेच्या आरोपांची चर्चा असतानाच भास्कर जाधवांनी टू द पॉइंट या मुलाखतीमधून कदमांवर अघोरी पूजेचा आरोप केला। 2009च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदमांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला। भास्कर जाधवांचे हे आरोप फेटाळत पुरावे देण्याचं आव्हान कदमांनी दिलं। तसंच भास्कर जाधवांच्या कुटुंबियांनीच अघोरी पूजा केल्याचा आरोप रामदास कदमांनी केलेला आहे। पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। जादूटोण्याच्या आरोपांवरून जाधव कदमांमध्ये जुंपली। भास्कर जाधवांनी विष्णू भगतांकडे जादूटोणा केल्याचा आरोप। पोतेभर लिंबू नारळाची पूजा घातल्याचा कदमांचा आरोप। झी 24 तासच्या मुलाखतीत भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर जादूटोण्याचे आरोप केले होते। 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी रामदास कदम प्रचार कमी आणि अघोरी पूजा जास्त करत होते असा आरोप भास्कर जाधवांनी केला होता। हे आरोप करताना रामदास कदम आपल्या नातेवाईकांच्या घरी थांबले होते आणि त्यामुळे त्यांच्या अघोरी पूजेची आपण स्वतः पाहणी केल्याचा दावा भास्कर जाधवांनी केला होता। काय काळा जादू काय प्रकार आहे? म्हणजे कोकणात असं खूप केला जातो का? कोकणातले नेते यांच्यात खूप विश्वास ठेवतात का? मी तर 2009 साली एक उमेदवार उभा राहिला होता कोकणातला मोठा शिवसेनेचा नेता। आता नाव न घेतलं तरी तुम्हाला कळेल। नाव सांगा। नाही ते होता आता काय ते रामदास कदम बामवाले तुमच्या विरोधात उभे होते कोण होते? तर ते माझ्या विरोधात उभे राहिले होते। कुठले बामवाले? म्हणजे ते मध्ये रडत होते म्हणून मी त्यांना बामवाले झेंडू बामवाले नाव दिलं होतं। अच्छा। तर ते उभे राहिले होते। ते पाटपनाळ्यामध्ये गुहागरमध्ये ज्या ठिकाणी उतरले होते राहिले होते गुहागरमध्ये ते माझ्या नातेवाईकाचं घर। बरं। मग तिथे मी एक दिवस मला सांगितलं निर्भवती या ते रामदास भाईन ते असे मोठमोठे कोणतरी बाबा जादूगर काळे जादूगर माती भुरी ते आणलेत एवढी लिंबनी एवढे काळे मिरचेनी हे ते आयला म्हणले या ते म्हणले 12-1 वाजेपर्यंत त्यांच्या पुढ्यातच बसलेला असतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत। बरं। पुढे कुठेतरी फिरून येतात पुन्हा संध्याकाळी ते बसलेले असतात। याला जाऊन बघायला पाहिजे म्हटलं काय भानगड आहे ती। आता ते माझ्या नातेवाईकाचंच घर होतं। मी गपचूप गेलो। अरे बापरे ते एवढं काय ते बाबा बाबा ते होम हवन आणि ते बाबा आणि ते एवढे सगळ्याच्या आयला बोले हे बाबा जर निवडून देणार असतील तर प्रत्येकजण या बाबांनाच घेऊन बसला असता। घरात कशाला बसायला पाहिजे? निवडून मीच आलो। मतदानाच्या दिवशी सकाळी मी घरातून बाहेर पडतोय तर माझ्या घराच्या बाहेर एवढी पिशवीवर लिंब त्याला एवढ्या टाचण्या लावलेल्या त्याला एवढे बिब्ब लावलेले हे केलेले ते केलेले ते सगळं। अरे म्हटलं हे काय भानगड आहे? आमचा वॉचमन धावत आला। हो ते बाहेर असं 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 आहे। बोलो काय आहे? बघितलं मी गेलो ते एवढी लिंब म्हटलं आण सरबत पिऊया करून बघू म्हटलं काय गोया। माझी आई मग बडबडली मला म्हटली काय असले धंदे करून आई होती माझी तेव्हा म्हटली असलं काही तो करू नको चल बा बाहेर काही लांब फेक त्याने ती भुताटकी केलेली आहे। अगं म्हटलं कसला आई भुताटकी नाही काय नाही काय आहे तसे नेते दुसरे सिंधुदुर्गाचे नेते पण ते तसेच आहेत आणि त्यामुळे रायगडचे पण नेते हेच आहेत। भास्कर जाधवांनी अघोरी पूजा पाहिली होती तर तेव्हाच त्याची तक्रार पोलिसांकडे का केली नाही असा सवाल रामदास कदमांनी केला। त्या कथित काळ्या जादूचा फोटो जाधवांनी दाखवावा असं आव्हान रामदास कदमांनी दिलंय। हा माझा पहिला प्रश्न आहे त्याला। आणि तू आला होतास मग पोलिसांना तू का बोललास नाही? आपल्याकडं कायद्यानं बंदी आहे तांत्रिक विद्येला अघोरी विद्येला। मग कायद्याचा आधार भास्कर जाधवनी तेव्हा का घेतला नाही? तो काय अनफड माणूस आहे का भास्कर जाधव? याचं उत्तर भास्कर जाधव मला देतील का? आणि म्हणून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि रामदास कदमला बदनाम करण्यासाठी मी तर म्हणेन बाप दाखवणं तर साध्य घाल ना। दाखव एकदा फोटो बघू चल। तू आला होतास ना तिथे मोबाईल होता ना तुझ्याकडे ना का फोटो काढून घेतला नाहीस? का पोलिसांना कळवलं नाहीस? आणि म्हणून हे दादा खोटं आहे याच्यामध्ये तीळ मात्रही कुठलाही सत्यता नाही। भास्कर जाधवांच्या आरोपांना उत्तर देताना रामदास कदमांनीही पलटवार केलाय। भास्कर जाधवांच्या कुटुंबातील एक महिला मोरेवाडीतील विष्णू भगत नावाच्या माणसाकडे अघोरी जादू करण्यासाठी जात असल्याचा पलटवार रामदास कदमांनी केलाय। एवढंच नाही तर त्यांनी अघोरी पूजेसाठी पोतेभर नारळ आणि लिंबू आणल्याचा दावाही कदमांनी केलाय। तुळजा भवानी शपथ घेऊन सांगतो भास्कर जाधवच्या घरातील एक महिला आमच्या खेडमध्ये घेरा पालगड नावाचा भाग आहे त्या मोरेवाडीमध्ये एक विष्णू भगत होता। विष्णू भगत तिथं त्यांच्या कुटुंबातली एक महिला
खेडचा काँग्रेसचा अध्यक्षाला सोबत घेऊन गोणीभर लिंब घेऊन गोणीभर नारळ घेऊन त्याच्या ठिकाणी जाऊन अनेक वेळेला माझ्या विरोधात तांत्रिक विद्या करायला बसत होत्या. हे वास्तव आहे. मी सगळे पुरावे देईन. तो विष्णू भगत आज मेला आहे, त्याला अटॅक आला आहे, पण त्याच्या कुटुंबातली माणसं, त्याचा भाऊ, तो काँग्रेसचा अध्यक्ष, या सगळ्यांना मी मीडियासमोर उभं करून टाकीन. पण ती महिला भास्कर जाधवांच्या कुटुंबातली आहे, घरची आहे, एवढं मी आपल्याला सांगेन. आणि भास्कर जाधव जे आज बोलत आहेत ते फक्त आम्हा प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि कोकणामध्ये रामदास कदम या नारायण राणे यांना बदनाम करण्यासाठी हा एक कर्मी कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे. एवढं मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय. रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे. त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही, बस बेछूट आरोप करायचे. भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा, साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने घेत नाही. मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभ काम करत नाही. मी तर म्हणतो हमखास पितृपक्षामध्ये माणसाने शुभ काम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकाऱ्यांना. का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत. त्यामुळे रामदास कदम हे बेछूट आरोप करणारा माणूस आहे. त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागतं. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी देत नाही. कोकणातील राजकारणात देव देवस्की आणि जादू टोण्याचे आरोप अनेकदा करण्यात आले. आता भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यामध्ये अघोरी पूजेवरून आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झाले. भास्कर जाधवांच्या टू द पॉइंट मुलाखतीनंतर राज्यात आलेलं राजकीय वादळ अद्यापही शांत होताना दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.